प्रॉब्लेम काय दिलाय? न्यूक्लियस इज अ ब्रेक into two nuclear parts which have their velocity in the ratio. And ratio of nuclear radius म्हणजे ऑर्बिटल वे. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये V1/V2 दिलाय. बोलू नका पाटील. 2:1 बरोबर. नंबर किती दिलाय? नाही, एक मिनिट थांब जरासं. हा, V1/V2 दिलाय बरोबर. आणि विचारलंय काय? R1/R2, राईट. मग ह्याला फॉर्म्युला कुठला यूज करणार हे तुमचं अंडरस्टँडिंग पाहिजे. हे गिवन आहे. फॉर्म्युला कुठला यूज करणार? रेडियस ऑफ न्यूक्लियर आहे म्हणजे एकच फॉर्म्युला. R is R0 A⁻⁴. जाधव सांगा कसं सॉल्व्ह केलास ते. काय चुकलं असेल चालेल, बट आता लक्ष द्या. आता ऐका, मी काय म्हणतो की न्यूक्लियस ब्रेक झाला, इज इट राईट ह्या प्रॉब्लेम मध्ये. त्यानंतर त्याला वेलॉसिटी मिळाली, म्हणजे एनर्जी जी मिळाली याचा अर्थ ती कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. मग न्यूक्लियस अगोदर रेस्टला होता, बरोबर. मग इथं मी लॉ ऑफ कन्झर्वेशन अशी हिंट दिले बघा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे MU इज दोन पार्ट मध्ये झालं, म्हणून M1 V1 ऑब्विसली अपोजिट पार्ट मध्ये जाणार, अपोजिट डिरेक्शन मध्ये जाणार. ब्रेक झाल्यानंतर एकाच डिरेक्शन मध्ये जाणार नाही ब्रेक झाल्यानंतर. कॉमन सेन्स आहे. मग M काहीतरी असेल, बट यू रेस्टला आहे अगोदर आणि तो ब्रेक झालाय, इज इक्वल टू M1V1 मायनस M2V2. म्हणजे मी काय यूज केलं यामध्ये? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम यूज केलं. वेलॉसिटी मिळाली ना, मी वेलॉसिटी बिफोर मोमेंटम बिफोर इम्पॅक्ट इक्वल टू मोमेंटम आफ्टर इम्पॅक्ट यूज केलं. मग त्यामुळे काय मिळालं की M1V1 इज इक्वल टू व्हॉट? एज M2V2. बरोबर आहे. हा, आता V1/V2 साठी मी लिहिलं M2/M1. M2/M1 काय येणार? इनवर्स रिलेशन आहे V1/V2. म्हणजे मास यामधलं रिलेशन आलं बघा. याच्या मास मध्ये रिलेशन किती आलं? इट इज 2:1. कळलं? मग मास मध्ये रिलेशन ए म्हणजे काय? व्हॉट इज मिनिंग ऑफ ए? ऍटॉमिक मास. म्हणजे हे ऍटमच आहे ना, न्यूक्लियसचं मास आहे ना, आणि त्यामुळं हे प्रपोर्शनल टू व्हॉट? ऍटॉमिक मास A2/A1. अंडरस्टँड एव्हरीवन? चला प्रॉब्लेम सॉल्व. A2/A1 मिळाल्यानंतर ऑप्शन मिळेल. हा झाला सर नंबर 3 सॉल्व करा. एव्हरीवन ऍग्री विथ दिस? आपल्याला माहित आहे की R प्रपोर्शनल टू A⁻⁴. आपल्याला फाइंड करायचं R1/R2 म्हणजे इट इज A1/A2 1/3. आता A1/A2 काय असणार आहे? हाफ. इज इट राईट एव्हरीवन? A2/A1 जर 2/1 असेल तर A1/A2 काय असणार? इज हाफ. मग ऑप्शन कुठलं येईल सांगा? 1/3 इनसाइड घेतलं, 1 चा क्यूब रूट 1च आणि 2 चा क्यूब रूट. नथिंग बट ऑप्शन कुठला आहे? 2 क्यूब रूट. असा ऑप्शन. ओके, 2⁻1/3 असं ऑप्शन पण लिहायला पाहिजे होतं. इज इट राईट? म्हणजे आन्सर असं ह्या पैशामध्ये 1/2⁻3 म्हणजे
ऑप्शन ए. सो ह्या प्रॉब्लेम मधलं अंडरस्टँडिंग हे होतं. इज इट क्लिअर? नंबर 3 सोपा आहे, विचारलेला आहे पूर्वी.